नमस्कार. आज गुरुवार दिनांक 28 मे. जाणून घेऊया आजच्या मुख्य बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत असून काल तिसऱ्या दिवशी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या मोहिमेअंतर्गत नांदेड पोलिसांकडून शहरातील परिमल नगर भागातील सराईत गुन्हेगार विशाल राजू कानोजी उर्फ विशाल भंडारी याच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली असून त्याला 1 वर्षासाठी हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. नांदेड तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक काल जिल्हा असोसिएशन हॉल नवीन मोंढा नांदेड येथे संपन्न झाली. कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम संदर्भात मार्गदर्शन व आवश्यक सूचना देण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील ART केंद्राने HIV सेवा वितरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करत राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. आंध्र प्रदेश येथे आयोजित केंद्रीय आढावा बैठकीमध्ये मानांकनांतर्गत महाराष्ट्र राज्यास प्रथम श्रेणीचा सन्मान प्राप्त झाला असून या यशामध्ये नांदेड जिल्ह्यातील ART विभागाच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाच्या निर्देशानुसार शाश्वत विकास ध्येयांतर्गत गाव पातळीवर शून्य कुष्ठरोग प्रलंबन साध्य करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात शून्य कुष्ठरोग मोहिमेची यशस्वी सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत एकूण 1604 गावांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मागील 5 वर्षात शून्य कुष्ठरोग आढळलेली 892 गावे या विशेष सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.